Hello students, good morning. See, we are learning your topic towards green energy. In previous video lecture, we have seen the information about nuclear power plant and how the electricity is generated with the help of nuclear power plant. पहा, या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर न्यूक्लियर पॉवर प्लांट वापरून इलेक्ट्रिसिटी जनरेशन कसं होतं हे मी तुम्हाला प्रोसेस सांगितली. ओके, आणि आपण एक त्याची फ्लो चार्ट पण पाहिलेला होता. या व्हिडिओ लेक्चरमध्ये इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट इज मीन बाय न्यूक्लियर फ्युजन, what problems are arise due to the nuclear power plants and how the energy transformation takes place in the nuclear power plant. पहा, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, तीन गोष्टींची माहिती घेणार आहोत. एक म्हणजे न्यूक्लियर फ्युजन म्हणजे काय. फ्युजन आणि फ्युजन मी तुम्हाला अर्थ सांगितला होता, फक्त अर्थ सांगितला होता. ओके, ॲक्च्युअल प्रोसेस काय असते ती आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. पहा, फिजन म्हणजे ब्रेक होणे आणि फ्युजन टू फ्यूज टू कनेक्ट म्हणजे अटॅच होणे. ओके, आता फ्यूज उडाला म्हणजे गेलं, तो अर्थ नाही घ्यायचा. टू फ्यूज टू कनेक्ट, ओके, अटॅच होणे. आणि व्हॉट इज मीन बाय फ्युजन, फ्युजन मीन्स ब्रेक होणे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे, न्यूक्लियर फ्युजनची प्रोसेस कशाला म्हणायचं. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस what problems are arise due to nuclear power plant, and after that we are going to discuss about the energy transformation in nuclear power plant. जेव्हा न्यूक्लियर पॉवर प्लांट वापरून एनर्जी क्रिएशन होतं, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी होते, ती कशा पद्धतीनं होते आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या एनर्जीचं फॉर्म कसं होतं, हे कोणत्या फॉर्ममध्ये होतं हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, सगळ्यात पहिल्यांदा हे न्यूक्लियर फ्युजन पहा. दिस इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ न्यूक्लियर फ्युजन. सी, सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, द वन न्यूट्रॉन काय केलं जातं. पहा, न्यूक्लियर पॉवर प्लांटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एक फ्युएल वापरलं जातं बाळांनो. कोणतं फ्युएल वापरलं जातं, आयदर इट मे बी युरेनियम ऑर इट मे बी प्लुटोनियम. ओके, ह्या दोघांपैकी कोणतं तरी एक घेतलं जातं. जसं की आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये बघितलं होतं, कोण वापरलं जातं, कोण वापरलं जातं ॲज अ फ्युएल, कोल इज यूज्ड ॲज अ फ्युएल इन थर्मल पॉवर प्लांट. इन न्यूक्लियर पॉवर प्लांट द युरेनियम और प्लुटोनियम इज यूज्ड ॲज अ फ्युएल. क्लिअर. नाव पहा, हे जे युरेनियम आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये घेतलं जातं, युरेनियम 3 फॉर्ममध्ये असतं. ओके, युरेनियम 23592. ओके, हिअर इज दी ॲटॉमिक मास, हिअर इज दी मोलार मास. ओके, अशा पद्धतीनं हे युरेनियम आहे. हे युरेनियम घेतल्यानंतर त्या युरेनियमवरती दी बंबार्डमेंट ऑफ न्यूट्रॉन टेक्स प्लेस. काय केलं जातं, हा युरेनियम आहे, हा मेन सबस्टन्स म्हणजे कोण आहे, फ्युएल आहे, त्याच्यावरती काय केलं जातात, न्यूट्रॉनचे बंबार्डमेंट होते. म्हणजेच काय होतं, त्याच्यावरती न्यूट्रॉन्स आदळले जातात. वन्स द न्यूट्रॉन इज बंबार्डेड ऑन दिस युरेनियम 23592, इथं काय होतं पहा, एकदा का न्यूट्रॉन त्याच्यावरती आदळले, बंबार्डमेंट याच्यावरती झाली की हा युरेनियम काय करतो, ह्या न्यूट्रॉनमधल्या एनर्जीचं काय करतो, ॲब्सॉर्प्शन करतो, किंवा तो जो न्यूट्रॉन आहे तो काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. हेस द प्रोसेस इज नॉन ॲज, इथं जी काय प्रोसेस होते याला न्यूक्लियर ॲब्सॉर्प्शन म्हणतात. ओके, याला काय म्हणतात, न्यूक्लियर ॲब्सॉर्प्शन. न्यूक्लियर ॲब्सॉर्प्शन झाल्यामुळं काय होतं तर तो जो काही युरेनियम 235 आहे, 235 आहे, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं बाळांनो, त्याचं कन्वर्जन युरेनियम 236 92मध्ये होतं. म्हणजेच काय होतं पहा, त्या ठिकाणी त्यानं काय केला, एक न्यूट्रॉन ॲड केला. न्यूट्रॉनवरती काय झाला, तो ॲड झाला. कुठं झाला, इथं ॲड झाला. म्हणजेच तिथं काय झालं, 235चं कन्वर्जन 236मध्ये झालं. आता हे जे काही 236मध्ये तयार झालेला हा युरेनियम आहे, हा हायली अनस्टेबल असतो. हा कसा असतो, हायली अनस्टेबल असतो. आणि तुम्हाला माहिती आहे हायली अनस्टेबल असलं की काय होणार हो. आता पहा, आपण माणसांमध्ये देखील उदाहरण घ्यायचं म्हटलं तरी म्हणतो कसला अनस्टेबल आहे, किंवा बाबा स्टॅबिलिटी आहे म्हणजे व्यवस्थित आहे, शांत आहे. एखादं खूपच वळवळ करणारा मुलगा असेल, किंवा सारखंच काहीतरी उचापती करणारा मुलगा असेल, किंवा एखादा ऑटिस्टिक म्हणा जो नॉर्मल नाही अबनॉर्मल आहे, जो स्टेबल नाही अनस्टेबल आहे, ते बघा काहीही करत असतात, हो की नाही. म्हणजे नॉर्मल माणसांसारखे त्यांच्या ॲक्टिव्हिटी नसतात, म्हणजेच काय असतात ते
ॲबनॉर्मल असतात, म्हणजेच कसे असतात ते स्टेबल नसतात, अनस्टेबल असतात. अँड बिकॉज ऑफ दिस अनस्टॅबिलिटी हा युरेनियम काय करतो, ती लोक कशी करतात, काही करत असतात, कुठेही काही फेक, कुणालाही मार, काही बोल, कशाबरोबरही खेळत बस. हे का करतात ते, कारण की त्यांचा ब्रेन काम करत नसतो, ते कसे असतात, अनस्टेबल असतात. तसाच हा युरेनियम कसा असतो, हायली अनस्टेबल असतो, म्हणजे त्याचं ब्रेन काम करत नाही का, असं नाही, तो कसा असतो, स्टेबल फॉर्ममध्ये नसतो. दिस इज प्रेझेंट इन द अनस्टेबल फॉर्म अँड हेन्स बिकॉज ऑफ दिस अनस्टेबल फॉर्म, हा जो काही त्याचा अनस्टेबल फॉर्म आहे त्याच्यामुळं तो काय करतो, पटापट बेरियम आणि क्रिप्टॉन यासारखे काय करतो, इलेमेंट्स तयार करतो. ओके, आणि बेरियम आणि क्रिप्टॉनसारखे इलेमेंट तयार करताना तो आणखीन त्याच्यातून 3 न्यूट्रॉन्स काय केले जातात, बाहेर टाकले जातात. आणि हे होताना तो काय करतो, 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जीसुद्धा क्रिएट करतो. आणि ही जी काही प्रोसेस आहे याला म्हटलं जातं न्यूक्लिअर फिजन. पहा काय सांगितलं मी, पहिला जो युरेनियम 235-92 आहे त्याच्यावरती न्यूट्रॉनची बंबारमेंट होते. न्यूट्रॉनची बंबारमेंट झाल्यानंतर तो काय करतो, दॅट न्यूट्रॉन गेट ॲब्सॉर्ब बाय दॅट युरेनियम 235-92 अँड बिकॉज ऑफ दिस the formation of uranium 236-92 takes place and this formed uranium is highly unstable and because of this instability it forms barium and krypton like elements and it also emits the energy of 200 mega electron volt. At that time it also emits the neutron. This process is known as nuclear fission. याला म्हणायचं न्यूक्लिअर फिजन. आधी मी मराठीत सांगितलं आणि नंतर इंग्लिशमध्ये सांगितलं. पहा आता इथं देखील काय झालेत, हो 3 काय झालेत, न्यूट्रॉन तयार झालेत की नाही, इथे एक न्यूट्रॉन झाले, इथे एक न्यूट्रॉन झाले, इथे एक न्यूट्रॉन तयार झाले. आता हे न्यूट्रॉन पुन्हा काय केलं जातं, परत इथं किती तयार, इथं 1 होता तेव्हा इथं 1 तयार झाला, इथं 3 न्यूट्रॉन मिळाले, इथं 1 होता तेव्हा इथं 1 तयार झालं की नाही. आता इथं आपल्याला किती मिळाले, 3 न्यूट्रॉन मिळाले. पुन्हा हे 3 न्यूट्रॉन, परत हा 1 न्यूट्रॉन, हा युरेनियम 235-92 वरती काय केलं जातं, बंबारमेंट केली जाते. परत इथं दुसरा घेतला आहे, 235-92चा घेतला आहे, इथं पण 235-92चा घेतला आहे. 1 असताना आपल्याला किती मिळालं, एकातून किती मिळाले, 3 मिळाले. आता 3तून आपल्याला किती मिळणार, हो तर 9 मिळणार. पहा ह्या न्यूट्रॉनची बंबारमेंट याच्यावर कशावरती होणार, या युरेनियम 235-92 वरती होणार. याच्यावरती बंबारमेंट झाल्यानंतर आत्ता जी मी तुम्हाला प्रोसेस सांगितली तीच परत इकडं सगळीकडं होणार. इथं देखील बेरियम आणि क्रिप्टॉन तयार होणार. हा म्हणजे तयार झालेला कोण आहे, युरेनियम 236-92. न्यूक्लिअर फिजन झालं, इथं पण न्यूक्लिअर फिजन झालं, इथं पण न्यूक्लिअर फिजन झालं. हा कोण झाला, युरेनियम 235-92, हा पण युरेनियम 235-92 तयार झाला. बरोबर, अशा पद्धतीनं काय होतं, पुन्हा ही प्रोसेस चालू राहते. म्हणून ही प्रोसेस परत चेनमध्ये चालू राहते. देअरफॉर द न्यूक्लिअर फिजन इज नोन ॲज चेन रिॲक्शन. पहा ना, इथं 1 तयार झालं आहे, इथं 3 न्यूट्रॉन मिळाले, 3पासून परत हे 3 न्यूट्रॉन वेगवेगळ्या 3 युरेनियमवरती बंबारमेंट झाली की त्याच्यापासून परत आपल्याला हे मिळालं. पुढं देखील परत हे 3 न्यूट्रॉन, आता नावाचे किती मिळणार आपल्याला पुढं, परत याच्यापासून पुढं परत 30 रिॲक्शन सुरू होणार. अशा पद्धतीनं न्यूक्लिअर फिजन होतं. ओके, आणि हे न्यूक्लिअर सबस्टन्सेस आहेत, युरेनियम आणि प्लुटोनियम. नाव सी व्हॉट प्रॉब्लेम्स आर अराइज ड्यू टू दी न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आता प्रॉब्लेम पाहायच्या आधी आपण एक ॲडव्हान्टेज पाहूयात. ह्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा एक ॲडव्हान्टेज आहे की याच्यामुळं अजिबात एअर पोल्युशन होत नाही. न्यूक्लिअर पॉवर प्लांट ॲडव्हान्टेज म्हणू आपण, न्यूक्लिअर पॉवर प्लांट does not causes air pollution, does not cause air pollution. ओके, जर का थोड्या अमाऊंटमध्ये न्यूक्लिअर फ्युएल जर का वापरलं गेलं तर इट इज अ गुड सोर्स टू जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. पहा आता नाव गोइंग टू डिस्कस विच प्रॉब्लेम्स अराइज ड्यू टू दिस nuclear power plant. The first problem is the harmful
harmful products are formed or emit during nuclear fission and these harmful products are known as nuclear waste. And how to dispose this waste is a big problem. How to dispose of that waste will be big problem. And number third, the accident are happen in nuclear power plant or due to the nuclear power plant are very fatal. The accident are very fatal. पहा अर्थ सांगते तुम्हाला आता. प्रॉब्लेम्स, पहिला प्रॉब्लेम, जेव्हा न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये न्यूक्लिअर फ्युजन होतं, ओके, न्यूक्लिअर फ्युजन होतं तेव्हा काही न्यूक्लिअर वेस्ट बाहेर टाकले जातात. त्यांनाच काय म्हटलं जातं, रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स. आणि आपल्याला माहिती आहे, आपण रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन पाहिलेलं आहे. ती जर का वेस्ट मटेरियल बाहेर पडले तर काय होतं, तिथं हार्मफुल प्रोडक्ट बाहेर पडतात. आणि मग हे प्रोडक्ट डिस्पोज कसे करायचे, हे एक आपल्या पुढं काय आहे, बिग चॅलेंज असतं की कशा पद्धतीनं बाबा हे हार्मफुल वेस्ट हे करायचं, काय डिस्पोज करायचं. अँड द सेकंड वन इज दी ॲक्सिडंट आर व्हेरी फेटल. समजा हे जे काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत, ड्युरिंग द ॲक्सिडेंट टेक्स प्लेस, generation of electricity, during generation of electricity accident takes place. Accident are very fatal. Very fatal म्हणजे काय हो, यातून जर का काही हानी झाली तर ती खूप भयानक हानी असते. म्हणजे नुकसान इतकं डेंजर असतं की ते लवकरात लवकर भरून निघण्यासारखं नसतं. तर अशा पद्धतीच्या प्रॉब्लेम्सला आपल्याला काय करावं लागतं, फेस करावं लागतं. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन होतं समटाईम्स काय होतं, ह्युमन बिईंगला त्रास होतो. अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. नाव एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन दिस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट. न्यूक्लिअर पॉवर प्लांट पहा, सगळ्यात पहिली एनर्जी कोणती असणार आहे, फ्युएल. फ्युएलमध्ये असणारी कोणती एनर्जी असणार आहे, फ्युएल कोणते घेतोय आपण, न्यूक्लिअर सबस्टन्सेस घेतोय की नाही. सो फर्स्ट एनर्जी इज दी न्यूक्लिअर एनर्जी. दॅट न्यूक्लिअर एनर्जी कन्व्हर्टेड टू, मग अशी मी सांगितलं कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं, तर दॅट एनर्जी इज कन्व्हर्टेड टू थर्मल एनर्जी. ओके, पहा थर्मल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन कधी होतं, जेव्हा हे युरेनियम आणि प्लुटोनियम काय होतं, तो त्याचं न्यूक्लिअर फ्युजन होतं, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, थर्मल एनर्जी होतं, थर्मल एनर्जीमध्ये होतं. थर्मल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर काय होतं, पाण्याचं रूपांतर स्टीममध्ये होतं. पाण्यामध्ये स्टीममध्ये कोणती एनर्जी असती, कायनेटिक एनर्जी इन स्टीम. कायनेटिक एनर्जी का हो, कारण की स्टीम पुढे नेली जाते ना, कायनेटिक एनर्जी इन प्रेझेंट इन अ स्टीम. आफ्टर दॅट ही स्टीम कुठं पाठवली जाते, टर्बाईनला पाठवली जाते. टर्बाईन रोटेट होतो, म्हणजे टर्बाईन कशामध्ये आहे, मोशनमध्ये आहे. देअरफॉर द नेक्स्ट एनर्जी इज ऑल्सो कायनेटिक एनर्जी विच प्रेझेंट इन अ टर्बाईन. कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. अँड लास्ट वन, टर्बाईनमधून काय होतं, रोटेट झाल्यामुळं जनरेटरमधून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. अशा पद्धतीनं पाठ नाही करायचं, डोक्यात ठेवायचं. सगळ्यात शेवटची कोणती, इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि इथं पहा अशा पद्धतीनं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होतं. पहिल्यांदा न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्जन थर्मलमध्ये होतं, थर्मलचं कायनेटिक एनर्जी स्टीममधली. आफ्टर दॅट कायनेटिक एनर्जी इज टर्बाईन. अँड आफ्टर दॅट लास्ट वन इज दी इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे कशाचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं हो, न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्जन व्हेरियस फॉर्ममधून इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये झालं. अशा पद्धतीनं न्यूक्लिअर पॉवर प्लांट वापरून इलेक्ट्रिसिटी जनरेशन केलं जातं. नाव वी विल स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट नेक्स्ट इन द नेक्स्ट लेक्चर. रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. इथं आपला न्यूक्लिअर पॉवर प्लांट वापरून इलेक्ट्रिसिटी जनरेशन करणे हा पॉईंट संपलेला आहे. आपण थांबूयात.